या व्हिडिओमध्ये आपण लॅमिनार फ्लोची माहिती काढून घेणार आहोत. तर लॅमिनार फ्लो काय असतो बरं का? जर आपण लॅमिनार फ्लोबद्दल बघायला गेलो तर आपल्या लक्षामध्ये येत असतं की लॅमिनार फ्लो म्हणजे काय, की वाहत्या फ्लुइडमध्ये एखादं पाणी जे वाहत्या कंडिशनमध्ये आहे तर त्याचे जे काही आहे ते लेअर बाय लेअर वाहत असतात. जेव्हा दोन लेअर समजा हे जे काही आहेत असे वेगवेगळे लेअर आहेत, जेव्हा आपण पाण्याला झूम करून बघतोय तर दिसायला भेटते की पाणी लेअर बाय लेअर वाहते. जर पाणी वाहताना लेअर बाय लेअर एकमेकांना जर का क्रॉस करत नसतील तर असा जो पण फ्लो असतो त्याला आपण लॅमिनार फ्लो म्हणतो. हा लॅमिनार फ्लोला जर का ओळखायचा असेल तर यासाठी आपण एक डायमेन्शनल नंबरचा वापर करतो, ज्याचं नाव आहे रेनॉल्ड्स नंबर. ठीक आहे. तर फ्लुइडचे लेयर जर का एकमेकांना जर का क्रॉस करत नसतील, जेव्हा पुढे ते वाहत्या कंडिशनमध्ये असतील तर अशा फ्लोला आपण लॅमिनार फ्लो म्हणत असतो. लॅमिनार फ्लो आहे की नाही याला ओळखण्यासाठी आपल्याकडे रेनॉल्ड नंबर असतो. जर रेनॉल्ड नंबर हा 2000पेक्षा जर का कमी असेल तर अशाला आपण काय बोलून देतो, लॅमिनार फ्लो. जर 2000 ते 4000 जर का समजा रेनॉल्ड नंबर असेल तर याला बोलतो आपण ट्रान्झिशन फ्लो. तो हा ट्रान्झिशन फ्लो होऊन जाईल आपला ट्रान्झिशन फ्लो. आणि जर का समजा 4000पेक्षा जास्त रेनॉल्ड नंबर जर का असेल तर त्या केसमध्ये आपण त्या फ्लोला टर्ब्युलंट फ्लो म्हणून देत असतो. टर्ब्युलंट फ्लो म्हणजे काय बरं का, की ज्याचे लेयर्स एकमेकांना क्रॉस करत आहेत. लॅमिनार फ्लो म्हणजे काय, की ज्याचे लेयर एकमेकांना क्रॉस करत नाहीत. आता परीक्षेमध्ये आपल्याला डेरिव्हेशन विचारून घेतात की तुम्ही काय सांगा, सर्क्युलर पाईप जो आहे त्या सर्क्युलर पाईपमध्ये जेव्हा आपण फ्लुइड वाहतं आहे, समजा पाणी वाहतं आहे, तर शेअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन काय असते, त्या शेअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशनबद्दल सांगा. व्हेलॉसिटी डिस्ट्रीब्युशन काय असते त्याच्याबद्दल सांगा. तर या व्हिडिओमध्ये आपण शेअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशनबद्दल माहिती काढून घेऊया. समजा असा पाईप आहे, ठीक आहे. समजा हा एक पाईप आहे. या पाईपचा जर का आपण डायमीटर बघायला गेलो तर याचा डायमीटर डी असेल आणि याची रेडियस जी काही आहे ना, ही रेडियस आहे समजा आर. त्याची रेडियस किती आहे, आर. ओके. तर एक पाईप घेतला, त्या पाईपचं जे काही आहे रेडियस आपण आर कन्सिडर करतो आहे. नंतर मी काय करतो आहे, या पाईपमधून आपण पाणी पाठवूया. तर या पाईपमधून आपण पाणी पाठवतो आहे, रेडियस आर होती, राईट. तो रेडियस आर होती आणि या पाईपमधून आपण काय पाठवतो आहे, समजा पाणी पाठवतो आहे. तो पाणी या डायरेक्शनमध्ये वाहते. आणि मी काय केलं आहे, मी फ्लुइडचा एक एलिमेंट कन्सिडर केला आहे, राईट. तो फ्लुइडचा एलिमेंट आपण कन्सिडर केला आहे. समजा हा छोटूसा एलिमेंट मी याच्यामध्ये फ्लुइडचा कन्सिडर केला. आता हा जेव्हा मी फ्लुइडचा एलिमेंट कन्सिडर करतो आहे, ज्याचं नाव समजा देऊन देऊ आपण ए, बी, सी आणि डी. तर हा दिसायला कसं दिसेल, जिकडून पाणी वाहते मी जर का तिकडून बघायला गेलो ना तर मला असं दिसायला भेटेल. बघा कसं दिसायला भेटेल, या पद्धतीने. हा सर्क्युलर पाईप होता तो आणि त्याच्यामधली आपण एक छोटीशी एलिमेंट कन्सिडर केला आहे, तर या पद्धतीने दिसायला भेटेल ते, राईट. या पद्धतीने तो असा सर्क्युलर येतो. तो सर्क्युलर जी आहे ती सर्क्युलर स्ट्रीप आपल्याला दिसायला भेटेल. ज्याची रेडियस किती असणार आहे, ज्याची रेडियस असणार आहे डी आर. जो डायग्राम आपण या पद्धतीने काढून टाकायची. होतं आहे काय बरं का, आता तो इथं लिहायचं आपण. कन्सिडर पहिला पॉईंट याच्यामध्ये. सो कन्सिडर दी स्मॉल इलिमेंट हॅविंग लेंथ. याची लेंथ किती आहे, डी एक्स. हा जो पण इलिमेंट घेतला आहे आपण त्याची लेंथ किती आहे समजा डी एक्स, आणि डायमीटर किती आहे त्याचा डी आर. तो कन्सिडर द स्मॉल इलिमेंट हॅविंग लेंथ डी एक्स अँड रेडियस आर. रेडियस त्याची रेडियस किती आहे, आर आहे. तर त्याची रेडियस किती घेतो मी, आर. इथे लिहून घेतो आर. ओके. तो हाला पॉईंट पहिला लिहून टाकला मी. एक पाईप होता, त्या पाईपमध्ये पाण्याचा फ्लो होतो आहे. आपण एक इलिमेंट कन्सिडर केला आहे, ठीक आहे. तो इलिमेंट तुम्हाला या पद्धतीने दिसायला भेटेल. त्याची रेडियस डी आर, छोटा डी आर घेतो आहे मी, राईट. तो आणि सेंटरपासून त्याची रेडियस किती असेल, छोटा डी आर झाला. तर सेंटरपासून इथपर्यंत जर का बघायला गेलो तर त्याची रेडियस असणार आर. राईट. त्याची थिकनेस किती म्हणली तर त्याची थिकनेस आहे डी आर, पण सेंटरपासून ते किती लांब येतो तो आर डिस्टन्सवरती. सो कन्सिडर द स्मॉल एलिमेंट हॅविंग लेंथ डी एक्स अँड द रेडियस आर फ्रॉम द सेंटर. हा झाला पहिला वाक्य. आता होईल काय बरं का, पुढे जर बघायला गेला तर लक्षामध्ये काय येईल मला. आता आपण पुन्हा ही डायग्राम काढायची. तर पुन्हा डायग्राम काढली मी. हा होता पाईप होता आणि इथं आपण हा एलिमेंट कन्सिडर केला आहे. तुम्ही जर का ऑब्झर्व करायला गेला तर तुमच्या लक्षामध्ये येईल की हा जो पण इलिमेंट आहे, हा वाला छोटासा, राईट. तो आपण याचे काय करूया, याचं आपण आता ॲनालिसिस करू. कशा पद्धतीने ॲनालिसिस करायचं. हा ए बी फेज झाला आणि हा सी डी फेज झाला. समजा याला नाव देतो मी ए बी सी डी. तर ए डी फेसवरती जर का बघायला गेला तर प्रेशर किती असणार, पी. आणि इकडे प्रेशर किती असेल बी सीवरती, तो असणार पी मायनस काहीतरी असेल. प्रेशर कमी होऊन जाईल ना, पी मायनस काहीतरी असेल. मग किती असेल बरं का, आपण लिहितो की बी सी फेसवरती. आता याची कन्सेप्ट आहे, ती कन्सेप्ट समजून घ्यायला गेलात तर थोडा टाईम लागेल. आपण लक्षात ठेवू. उद्या परवा पेपर आहे तो आपण लक्षात ठेवू. काय बरं, की इथं जो पण प्रेशर असेल बी सीवरती तो कन्सिडर किती करायचा, पी प्लस चेंज ऑफ प्रेशर विथ रिस्पेक्ट टू लेंथ डी एक्स डॅबा एक्स इंटू डी एक्स.
एवढा प्रेशर आपल्याकडे दिसायला भेटतो. राईट. तर मी काय बोललो बरं का, की या ए डी फेसवरती प्रेशर आहे पी आणि बी सी फेसवरती प्रेशर किती आहे पी प्लस चेंज ऑफ प्रेशर विथ रिस्पेक्ट टू डी एक्स डॅबा एक्स इंटू डी एक्स या पद्धतीने दिसायला भेटतो. हा एक्स इथं पुढे डी एक्स म्हणजे झालं. आता तुम्ही जर बघायला गेलात की ए डी फेसवरती प्रेशर आहे पी आणि इकडच्या फेसवरती प्रेशर किती आहे पी प्लस डॅबा एक्स इंटू डी एक्स या पद्धतीने. राईट. हा डी एक्स झाला. मग आता पुढे काय करतो, पुढे काय बरं का, आता आपण यूज करू आणि पुढे अजून लक्षात घ्या. आता मी काय करतो, इथं फोर्स काढतो. आता या ए डी फेसवरची जर का मी फोर्स बघायला गेलो तर इथं फोर्स किती असेल बरं का, प्रेशर आहे इथला पी आणि इथला एरिया किती आहे, एरिया जर बघायला गेला तर तो असणार आहे पाय आर स्क्वेअर. हा झाला इथला फोर्स, तो एफ म्हणतो मी इथलं. ठीक आहे. इथला F1 म्हणा. तो हा F1 किती आला पी इंटू पाय आर स्क्वेअर का, कारण की जो स्मॉल एलिमेंट घेतला आहे त्याची रेडियस आर आहे, मग त्याचा एरिया किती होणार आहे, त्याचा एरिया पाय आर स्क्वेअर होणार आहे. याचा अर्थ इथं मला जर का प्रेशर फोर्स काढायचा असेल तर प्रेशर फोर्स काय असतो, प्रेशर इंटू एरिया, कारण की आपल्याला माहिती आहे ना प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया असतो. त्यामुळे मला जर का फोर्स काढायचा असेल तर फोर्स काय असेल, प्रेशर इंटू एरिया. मग प्रेशर इंटू एरिया झाला. मग ए डी फेसवरती फोर्स किती आहे पी पाय आर स्क्वेअर. जर का समजा मी बी सीवरती बघायला गेलो तर किती असणार आहे, तर बी सी फेसवरती फोर्स किती आहे, समजा याला मी F2 म्हणतो, तर हा फोर्स किती असेल, हा फोर्स आहे पी प्लस डॅबा पी बाय डॅबा एक्स इंटू डी एक्स इंटू एरिया. एरिया किती असेल, तर एरिया पण तेवढाच असणार आहे पाय आर स्क्वेअर. तो पाय आर स्क्वेअर याचा एरिया राहणार आहे. राईट. तुम्ही जो छोटा एलिमेंट घेतला होता त्याचा ए डी फेसवरती किती फोर्स असतो तो काढला, बी सी फेसवरती किती फोर्स असतो तो काढला. आता या फेसवरती इकडून काय लागत असेल, फ्रिक्शन फोर्स पण लागत असेल. आणि हा फ्रिक्शन फोर्स किती असेल बरं का, तर हा फ्रिक्शन फोर्स आपण ब्ल्यू कलरने दाखवूया. हा जो पण फ्रिक्शन फोर्स असेल हा किती असेल, हा फ्रिक्शन फोर्स इथं लिहून घ्या, फ्रिक्शन फोर्स. तर फ्रिक्शन फोर्स काय असतो, शेअर स्ट्रेस इंटू एरिया. मग शेअर स्ट्रेस किती असणार आहे, शेअर स्ट्रेस असणार आहे टाऊ नॉट आणि एरिया किती आहे, एरिया जर का तुम्ही बघायला गेलात तर एरिया आहे सरकमफरन्स म्हटल्यावरती किती, तो सरकमफरन्स म्हटल्यावरती 2 पाय आर, सरकमफरन्स म्हटल्यावरती किती 2 पाय आर. हा झाला त्याचा सरकमफरन्स. आणि हा पुरा शेअर स्ट्रेस कशावरती लागतो आहे, पूर्ण लेंथवरती. आणि या एलिमेंटची लेंथ किती कन्सिडर केली आपण, डी एक्स. तर सांगायचं तात्पर्य काय झालं बरं, याच्यावरती फ्रिक्शन फोर्स किती लागतो या एलिमेंटवरती, टाऊ नॉट इंटू 2 पाय आर इंटू डी एक्स. तर माझ्याकडे आता या पूर्ण सिस्टीममध्ये 3 फोर्स काम करत आहेत. एक ए डी फेसवरचा फोर्स आहे पी पाय आर स्क्वेअर, बी सी फेसवरती फोर्स काम करत आहे पी प्लस डॅबा पी बाय डॅबा एक्स इंटू डी एक्स याचा इंटू पाय आर स्क्वेअर, हा दुसरा फोर्स झाला. आणि या जो इलिमेंट आहे याच्या पूर्ण साईडवरती शेअर स्ट्रेस लागते. मग शेअर स्ट्रेस लागते याचा अर्थ काय, फ्रिक्शन फोर्स आला तो. मग फ्रिक्शन फोर्स किती असेल, शेअर स्ट्रेस इंटू एरिया कोणता आहे, कॉन्टॅक्ट एरिया, सरकमफरन्स 2 पाय आर इंटू लेंथ किती आहे डी एक्स. याचा अर्थ मला कळालं बाबा की 3 फोर्स काम करत आहेत. मग आपण आता काय करूया, आपण आता नेट फोर्स काढून घेऊ. सो देअरफॉर एवढं जर लिहून झालं असेल क्रमाने तर आता आपण लिहायचं नाऊ नेट फोर्स कसा काढणार बरं का, मी जेवढे इकडून लागत आहेत तेवढे तिकडून लागतील. सांगायचं तात्पर्य काय बरं का, तो ए डी फेसवरती जो फोर्स लागत होता त्याला मी F1 बोललो होतो. राईट. आणि तो किती असेल बरं का, तो कोणाच्या बरोबर असेल, तो असेल F2 प्लस फ्रिक्शन फोर्स. म्हणजे काय बरं का, लक्षात घ्या. हा पाईप होता, याच्यामधला हा एलिमेंट तुम्ही घेतलेला आहे. इथे जो पण फोर्स असेल तो तुमच्या लक्षामध्ये काय, इथे एक फोर्स लागतो, इथे पण फोर्स लागतो आहे. फोर्स कोणता जास्त असणार आहे, तर या ठिकाणी जो काही आहे इथं फोर्स आपल्याला F1 जास्त दिसायला भेटतो, F2 जो आहे तो कमी दिसायला भेटतो. का, कारण की फ्लूइड जेव्हा पुढच्या डायरेक्शनमध्ये जात असतो प्रेशर कमी होत जात असतो, त्यामुळे इकडून फ्लो वाहतो आहे म्हणून F1 हा मोठा असेल, F2 हा छोटा असेल. मग आपण कसं लिहू शकतो बरं का, की F2 प्लस हा इथं लागणारा जो फ्रिक्शन फोर्स आहे ना, हे दोघं कोणाच्या बरोबरीला आहेत, हे F1च्या बरोबरीला आहेत. म्हणून मी काय लिहिलं, मी ए डी फेसवरती लागणारा फोर्स हा F2 म्हणजे काय, हा इकडे लागणारा जो काय आहे इथं लागणारा फोर्स आणि फ्रिक्शन फोर्स यांच्या बरोबरीला आहे. तो F1 इज इक्वल टू F2 प्लस फ्रिक्शन फोर्स. याला जर का आपण मांडलं तर आपल्याला काय भेटून जाईल, शिअर स्ट्रेसचं इक्वेशन. मग कसं लिहितो बघा, तो माझ्याकडे होता आता F1 किती होता लिहा नवीन ना. सो F1 इज व्हॉट, फोर्स ऑन द फेस ए डी इज इक्वल टू फोर्स ऑन द फेस बी सी प्लस फ्रिक्शन फोर्स. मग ए डी फेसवरती फोर्स काय होता, ए डी फेसवरती फोर्स होता आपला पी इंटू पाय आर स्क्वेअर. F2 वरती किती होता बरं का, तो F2 वरती होता चेंज ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटू डी एक्स. राईट. तो हा कशामधून बरं का, हा किती होता पी प्लस, सॉरी एक मिनिट, हा किती आता,
हा F1 इज इक्वल टू F2 प्लस फ्रिक्शन फोर्स. तो F1 किती म्हणलो मी F1 बोललो F1 इज इक्वल टू पी पाय आर स्क्वेअर. F2 किती आहे पी प्लस डॅबा पी बाय डॅबा एक्स इंटू डी आर. हा झाला आपला तिकडचा, हा झाला प्रेशर. या प्रेशरला मल्टिप्लाय करेल एरियाने. एरिया काय आहे, एरिया आहे पाय आर स्क्वेअर, राईट. एरिया किती आहे पाय आर स्क्वेअर प्लस फ्रिक्शन फोर्स किती असतो आपला, तो फ्रिक्शन फोर्स आहे टाऊ नॉट इंटू 2 पाय आर. ठीक आहे, ही झाली सर्कम्फरन्स इंटू लेंथ किती आहे त्याचा dx. या पद्धतीने. आता जर का आपण याला सॉल्व करायला गेलो तर काय दिसायला भेटेल बरं का मला, तर मी काय करतो याला या पूर्ण ब्रॅकेटला सॉल्व करतो. याला जर का आपण सॉल्व केलं तर काय येईल बरं का, तर पी पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू, याला सॉल्व केला मी पी इंटू पाय आर स्क्वेअर ब्रॅकेट ओपन झाला प्लस डॅबा पी बाय डॅबा एक्स इंटू dx इंटू पाय आर स्क्वेअर. इथं काय येईल पाय आर स्क्वेअर ब्रॅकेट ओपन झाला ठीक आहे प्लस टाऊ नॉट 2 पाय आर dx. आता जर आपण बघायला गेलो तर काय दिसायला भेटतं बरं का, इकडे पण पाय आर स्क्वेअर आहे, इकडे पण पाय आर स्क्वेअर आहे. इकडून जर इकडे पाठवला तर मायनस होऊन जाईल, म्हणजे हा कॅन्सल होऊन जाईल. मग उरतोय काय बरं का, डॅबा पी बाय डॅबा एक्स इंटू dx इंटू पाय आर स्क्वेअर. आणि इकडचा हा वाला आहे, तो इकडे तो आपण काय करू शकतो, इकडची टर्म पलीकडे बरोबरच्या पलीकडे आणा आणि हे इकडे ठेवा. म्हणून काय येईल बघा, तो पी पाय आर स्क्वेअर तिकडे जाऊन 0 होऊन गेला. उरला काय इथं डॅबा पी बाय डॅबा एक्स इंटू dx इंटू पाय आर स्क्वेअर प्लस टाऊ नॉट इंटू 2 पाय आर इंटू dx. मग आपण याला बरोबरच्या तिकडे पाठवून टाकूया. काय होईल मायनस डॅबा पी बाय डॅबा एक्स इंटू dx इंटू पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल इकडे टाऊ नॉट 2 पाय आर इंटू dx. आता याला सॉल्व करा. इथून काय दिसायला भेटेल बरं का, हा इथला dx कट होऊन गेला, हा dx कट होऊन गेला, इथला पाय गेला, हा इथला पाय गेला, इथला आर गेला, इथं एक आर उरेल. म्हणून मला दिसायला भेटतंय की मायनस डॅबा पी बाय डॅबा एक्स ठीक आहे इंटू आर उरतोय इज इक्वल टू काय असतो बरं का, हा आहे 2 टाऊ नॉट. हा 2 टाऊ नॉट आहे. मला काढायचं आहे शेअर स्ट्रेस. मग शेअर स्ट्रेस जर का मी काढलं तर काय येईल टाऊ नॉट इज इक्वल टू या आरला इकडे पाठवा, टाऊ नॉट इज इक्वल टू मायनस आर बाय 2, मायनस चिन्हाला पुढे ठेवलं, हा आर पुढे आणला, मायनस आर बाय 2 इंटू डॅबा पी बाय डॅबा एक्स. हा झाला इक्वेशन आपलं कशाचं, हे झालं शेअर स्ट्रेसचं. तर पाईपमधून जेव्हा आपण फ्लूइड वाहते तर तेव्हा शेअर स्ट्रेसचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं, तर या पद्धतीने असतं. काय फॉर्म्युला आणला शेअर स्ट्रेसचा, शेअर स्ट्रेस इज इक्वल टू मायनस आर बाय 2 डॅबा पी बाय डॅबा एक्स. या पद्धतीने एक्सप्रेशन काढलं. मग याला मी पुन्हा लिहून आपण याच्यावरून कन्क्लुजन काढूया. तो शेअर स्ट्रेस काय आला बरं का, मायनस डॅबा पी बाय डॅबा एक्स इंटू आर बाय 2 किंवाच असं लिहितात शेअर स्ट्रेस इज इक्वल टू मायनस आर बाय 2 डॅबा पी बाय डॅबा एक्स. हे आपलं एक्सप्रेशन आपण आणलेलं आहे, तर याच्यावरून आपल्याला काय आयडिया आली बरं का, इथं जर आपण बघायला गेलो तर इथून मला आयडिया अशी येते की बाबा हो शेअर स्ट्रेस हा बदलतो विथ रिस्पेक्ट टू रेडियस. मग रेडियस जशी बदलते तशी शेअर स्ट्रेस बदलते. कशी बरं का, तुम्ही बघा तुमच्या लक्षामध्ये येईल, जर तुम्ही रेडियस जर का 0 टाकला तर रेडियस 0 टाकल्यावरती आपला शेअर स्ट्रेस काय सापडतो 0. ठीक आहे, तर त्यामुळे त्याचं जर डिस्ट्रीब्युशन बघायला गेला तर डिस्ट्रीब्युशन कसं येतं, तो शेअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन बघा. इथं जर बघायला गेला तर आरची डिग्री 1 आहे, त्यामुळे शेअर स्ट्रेस हा लिनियर व्हॅरी करत जात असतो. शेअर स्ट्रेस व्हॅरियस लिनियरली व्हॅरी करते. कसा बरं का, सेंटरमध्ये रेडियस जेव्हा 0 आहे तेव्हा शेअर स्ट्रेस 0 आहे, आणि जशी रेडियस वाढत जाते तसा शेअर स्ट्रेस पण वाढत जातो. हे झालं शेअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन इन पाईप. हे पाईपमधलं शेअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन आहे. ठीक आहे, तर इथं आपल्याला टाऊ नॉट जो आहे तो मॅक्झिमम दिसायला भेटेल, आणि ठीक आहे टाऊ नॉट इथं मॅक्झिमम असेल आणि सेंटरमध्ये शेअर स्ट्रेस आपल्याला मिनिमम दिसायला भेटत असते. तो शेअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन जर का करायला लावलं तर इथपर्यंत डेरिव्हेशन करून दाखवायचं आहे. ठीक आहे.